नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, इथं आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे त्रिशूला घेऊन. परत तिला ते सलाईन वगैरे लावायची आहे तिला. तर इथून काय ते मेडिसिन वगैरे घेऊन घेऊया, म्हणजे आपले ते काय सलाईन वगैरे असतात ते घेऊन घेऊया आता. चला ते त्रिशूला सलाईन लावायची आधी, कारण की म्हणजे दिवसाला 2 टायमाला असतं. एक 2 सलाईन असतात ते सकाळच्या टायमाला असतात आणि 2 सलाईन असतात संध्याकाळच्या वेळेला. चला तर जाऊया आता हॉस्पिटलमध्ये. ते बघा, एवढे दिवस काहीच नव्हतं, आता लागलो आहे तिला सलाईन वगैरे लागली आहे तिला आता. म्हणजे हे दुसरी लावली का तीच आहे? दुसरी लावली ना. हां ठीक आहे. बघा मित्रांनो, म्हणजे अजून 3 वर्ष झाले होते तिला काहीच झालं नव्हतं, हे अचानकच झालं तिला. आता हे वेफर दे, ती वेफर मागत होती कधीपासून. म्हटलं जाऊ दे तुमचं वेफर देऊन द्या. वेफर नाही बोलली बघ तरी शिव. मग तूच सांगितलं ना मला फोन करून. हां अच्छा चालेल मित्रांनो. चला आता तिला किती तरी आज संध्याकाळी परत लावायची आहे का तिला सलाईन? अरे यार, हां काय, म्हणजे तिला ना 3 दिवसापासूनच सलाईन चालू आहेत. सकाळची पण 2 सलाईन आणि संध्याकाळच्या 2 सलाईन. काल 3 लागल्या होत्या. मग बघा, म्हणजे आता 4 दिवसात 8 सलाईन झाल्यात मित्रांनो तिला. म्हणजे सकाळच्या टायमाला 2 पकडून आणि संध्याकाळचे 2 पकडून. म्हणजे विचार करा तुम्ही. हे नाही ना 8 कुठं, जास्त झाल्यात ना काहीतरी सलाईन. मग 10 सलाईन झाल्यात ना. मग 10 सलाईन लावल्यात तेव्हा ती फोन कट करते. चालेल मित्रांनो, आता परत मुंबईवरनं, कारण की मला पण सोमवारी ऑफिसला जायला लागेल परत. आता थांबणार आहे मी तसं, म्हणजे उद्या अक्षय तृतीया आहे. का फोनवरती बोलते ती इथं या. त्या बघा, तिच्या आवाजामध्ये पण फरक पडला माहिती आहे का. तब्येत खराब झाली तर तिची, म्हणजे तिला पूर्ण ते वॉमिटिंग वगैरे, ताप वगैरे एवढा आला ना तिला. कारण की आम्ही गावी गेलो होतो, ते उन्हामध्येच फिरण्याचं तिचं. काय आलं तरी शो ते बघा ते काय आलं. हां आईस्क्रीम नाही, आईस्क्रीम नाही खायची मला. ते बघा, मला आईस्क्रीम सांगते ते. मग आवाज बघ ना तिचा कसा झाला. ठीक आहे चालेल मित्रांनो, फक्त काही नाही, देवाकडे म्हणजे आम्ही हेच प्रार्थना करतो की म्हणजे पहिले व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते पैसे वगैरे बघा ते येतच राहतील ते. पण तिचं म्हणजे एकदम एवढी हसत खेळत होती ती, म्हणजे एकदम वाईट वाटत होतं माहिती आहे का आता तिला ते सलाईन वगैरे लागली तर. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर तरी शिव. बाय बाय. चला आता इथं हॉस्पिटलच्या बाहेर आलो, ते सासरे बोलले की चला म्हणे नाश्ता वगैरे करून घेऊया. म्हटलं चला सुरतचा नाश्ता पण करून घेऊया. आणि जास्त काय सुरतमध्ये ते खमण ढोकळा वगैरे तेच प्रसिद्ध आहे. म्हटलं ते काय आवडत नाही मला, महाराष्ट्रीयन काय असेल तर सांगा म्हटलं. मग इथं समोरच आपलं निजामपूर साईडचेच आहेत वाटतं हे खानदेशी जे आहेत, त्यांच्याकडे ते मिसळपाव पोहे वगैरे भेटलं. म्हटलं मिसळपाव नको, आपण मिसळपाव पण खातच राहतो, तर रसा पोहे घेऊन घेऊया म्हटलं. रसा पोहे, आणि खूप सुंदर असा स्टॉल लावला आहे त्यांनी. आपले खानदेशी जे की सुरतमध्ये ते नाश्त्याचा स्टॉल चालवतात, तर त्यांनी आम्हाला रसा पोहे वगैरे देऊन दिलं, शेव वगैरे टाकून, निंबू वगैरे. हे बघा, मटकीची उसळचा रस आहे, एकदम सुंदर असं पोहे, म्हणजे चवीला पण एकदम भारी लागतं मित्रांनो. म्हणजे त्याच्याबद्दल विषयच नाही डायरेक्ट. चला थोडाफार, कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, म्हटलं चला थोडा नाश्ता करून घेऊ. आज नाश्ता करून त्रिशूसाठी पण काहीतरी ते वेफर वगैरे काही ना काही, तिला चव लागत नाही ते औषधांमुळे, काहीतरी खारड वेफर वगैरे ते घेऊन जातो आता. हे चिक्की वगैरे नको घ्यायला, कारण की तिला खोकला पण येतो आहे, तर ते खारड वेफर वगैरे ते घेऊन जातो. गायत्रीनेच फोन करून सांगितलं काहीतरी 1-2 वेफरचं पॅकेट घेऊन या म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल, घेऊन येतो. चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.